माझा दुसरा एक प्रश्न यालाच जोडून आहे की मंत्री महोदयांकडे आणि मी परवाच कोकण भवनला सुद्धा या ठिकाणी मीटिंग घेतलेली आहे. आमचा दुसरा एक पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 752E हा सुद्धा आमच्या शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातून जातो आणि यामध्ये सुद्धा हाही प्रोजेक्ट जवळपास 8 वर्ष झाला आहे. जवळपास 8 वर्ष झाला हा पण झालेला नाही, पूर्ण झालेला नाही. 39 किलोमीटरची याची लांबी आहे. यामध्ये शेवगाव तालुक्यातील मुंगी, हादगाव, बोदेगाव, लाडजळगाव, शेकटे आणि पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी, भालगाव आणि कासळवाडी हे गाव आहे. याच्या भूसंपादनाचा मोबदला फक्त मंत्री महोदय एकाच गावाला भालगावला 4 कोटीचा मिळाला. या भूसंपादनासाठी तरतूद फक्त 6 कोटीची केलेली आहे आणि परवा मी जेव्हा कोकण भवनला मंत्री महोदय माहिती घेतली तर जवळपास 100 कोटीपेक्षा जास्त याला भूसंपादनाला पैसे लागतात आणि आता अधिकारी सांगतात की आम्हाला एवढे पैसे मिळत नाही आहेत. केंद्राकडून असे निर्देश आलेले आहेत की आता आहे त्या रुंदीमध्येच हा रस्ता पूर्ण करायचा आहे, परंतु काही गावांना जे आपले नॉर्म्स होते नॅशनल हायवे त्याप्रमाणे भालगावला पैसे मिळाले आणि उर्वरित गावांना या ठिकाणी पैसे मिळत नाही. त्यामुळे लोकांचं आता बऱ्याचदा घराचा मोबदला असेल, विहिरी असतील, त्यामुळे लोकांनी काम बंद केलेलं आहे आणि म्हणून हा प्रस्ताव आपल्याशी आपण या ठिकाणी बोललोय तर आपल्याला प्रोजेक्ट एक असल्यामुळे पाथर्डी तालुक्यातील लोकांना भूसंपादनाचे पैसे मिळत नाही आणि शेवगावचे अजून अवार्ड निवाडे होणे बाकी आहे. तर हा रस्ता आपण कधी पूर्ण करणार आहात आणि जे पूर्वी ठरल्याप्रमाणे बाकीच्या गावांना जो मोबदला मिळाला तो आपण उर्वरित गावांना त्याप्रमाणे द्यावा ही माझी विनंती. याबाबत आपण शासन स्तरावर किंवा केंद्र स्तरावर पाठवून आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच विनंती करते.